दिल्लीचा बादशाह आणि विजापूरचा आदिलशहा दोघांनीही महाराजांच्या वाढत्या शक्तीच्या बातम्या कळायला लागल्या. विजापूरमध्ये त्यावेळी अली आदिलशहा राज्य करत होता आणि त्याची आई बडीसाहेबीन प्रत्यक्ष सत्तेवर होती. महाराजांनी किल्ले जिंकले, प्रदेश काबीज केले, काही छोटे राज्य हरवले. हे सर्व ऐकून बडीसाहेबीन एकदम चिंतेत पडली. तिच्या मनात एकच विचार, हा शिवाजी थांबला पाहिजे. मग त्यांनी ठरवलं की शहाजीराजांना पत्र पाठवायचं. तेव्हा शहाजीराजे बंगळूरला होते. पत्रात त्यांनी लिहिलं, तुम्ही पातशाहीचे लोक, पण तुमचा मुलगा शिवाजी तो पुण्याकडे बसून पातशाहाविरुद्ध बंड करतो आहे. 4 किल्ले घेतले, देश मुलूक काबीज केला, अनेकांचा संहार केला. असा मुलगा कैदेत ठेवला नाही तर तुमच्या विरुद्ध कारवाई होईल. हे पत्र आणि दूत शहाजी महाराजांकडे पाठवले गेले. शहाजीराजांनी उत्तर दिलं, शिवाजी माझा मुलगा आहे, पण तो माझ्यापासून दूर पळून गेला आहे. तो माझ्या ताब्यात नाही. मी मात्र पातशहाचा निष्ठावान आहे. शिवाजीवर काय कारवाई करायची ती तुम्ही ठरवा, मी मध्ये पडणार नाही.